हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे अंडा राईस, म्हणजेच जे रात्रीचा भात उरलेला असतो ना, तर नॉर्मली आपण काय करतो की कांदा, शेंगदाणे, हिरवी मिरची टाकून छान त्याला परतून खाऊन घेतो। पण असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप टेस्टी लागतं आणि हेल्दी तर खूपच। तर इथे मी सकाळी सकाळी नाश्ता बनवायचा होता मला, पण मग म्हटलं चला हेच काहीतरी मस्त असं टेस्टी आणि चटपट एकदम मस्त झटपट बनणारं असं बनवून तयार करूया। तर इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेत, छान त्याचे पूर्ण छिलके काढून घ्यायचे। त्याच्यानंतर काय करायचं, बारीक चिरून घ्यायचंय, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे, थोडासा पुदिना घ्यायचा आहे। पुदिना ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। तर इथे बारीक असं कांदा जो आहे तर तो चिरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे म्हणजे एकदम अशी पेस्ट वगैरे तर नाही बनवायची, नॉर्मली मीडियम साईजमध्ये त्याला छान बारीक कट करून घ्यायचे। तर इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे, तर तुम्ही नॉर्मली कुठलीही कढई घेऊ शकता, पण लोखंडाच्या कढईमध्ये छान मस्त तो परतला जातो, चिपकत नाही खाली। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच इथे तेल टाकलंय। तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचे। गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरा, मोहरी टाकायचे। मोहरीला चांगलं तडतड होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे। परतल्यानंतर काय करायचं ना, की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा, आपण 2 कांदे चिरून ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे, परतून घ्यायचे, लाल होईपर्यंत त्याला तसं सोडून द्यायचे, म्हणजे मधून मधून मिक्स करत राहायचे। तर इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये 4 अंडे फोडून घेतलेत, त्या अंड्यांना चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि कांद्याकडे पण लक्ष ठेवायचे, कांदा जळाला नाही पाहिजे, फक्त आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन करायचा आहे तो। तर इथे छान कांदा थोडासा लालसर झालाय बघा, तुम्ही बघू शकता। तर मस्त कांद्याला पण छान परतून घ्यायचे। परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे अंडे आपण 4 फोडून टाकले होते, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार अंडे कमी जास्त करू शकता। तर इथे मी 4 अंडे घेतलेत आणि 2 कांदे घेतलेत। तर मी जसं सांगितलं की तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, अंडे कमीही घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता। तर पण कसं आहे की भात आणि अंडे जे आहे तर ते दोन्ही सेम असले पाहिजे, त्याच्यामुळे मी 4 अंडे घेतले आणि 1 मोठी वाटी भरून भात होता बघा। तर अंडे चांगले परतून घ्यायचे। परतल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे, चवीपुरतं मिरची पावडर टाकायची आहे, म्हणजे तिखट मिरची पावडर टाकायची आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच इथे मी कांदा लसूण मसाला टाकलाय बघा, आणि तो चांगला असा परतून घ्यायचा आहे अंड्यामध्ये। आणि एकदम असं मस्त त्याला जे अंडे आहे तर त्यांना पण चांगलं बारीक करून घ्यायचंय, एखाद्या चमच्याच्या सहाय्याने चांगलं त्याला बारीक करून घ्यायचंय। आणि जो रात्रीचा भात होता माझ्याकडे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लगेच बनवू शकता, पण नॉर्मली रात्रीचा भात उरलेलाच असतो, तर त्याचा आपण काही ना काहीतरी करतोच। पण असं जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी खूप मस्त आयडिया आहे बघा ही। तर इथे जो मोठी वाटी भरून भात उरलेला होता त्याला चांगलं असं म्हणजे बारीक करून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, पुदिना टाकल्याच्या नंतर चांगलं त्याला परतून घ्यायचे, मस्त असं भातामध्ये चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती भारी दिसतोय, दिसायला तर भारीच होता पण खायला पण खूप अप्रतिम होता, म्हणजे खरंच खूप टेस्टी लागत होतं। जर तुम्ही जसं मी सांगितलं, जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल, म्हणजे नॉनव्हेज जे असतात ना त्यांच्यासाठी बेस्ट आयडिया आहे। सकाळी सकाळी काय नाश्ता करायचा, तर मस्त असा भात जो आहे रात्रीचा उरलेला, किंवा सकाळी पण तुम्ही थोडासा भात टाकून मस्त त्याला अंडा राईस बनवू शकता। तर सिंपल रेसिपी आहे, खरंच खूप इझी आहे, झटपट बनणारी आहे, जास्त वेळ लागत नाही याला। मी सांगते, मला साधारण म्हणजे आता मी व्हिडिओ शूट करत होते तर त्याच्यामुळे मला इथे 20 मिनिटं पूर्ण लागलेत। जर तुम्ही नॉर्मली बनवायला गेले ना तर तुम्हाला इथे 10 मिनिटं पण खूप होतील, तुम्ही 7-8 मिनिटामध्येच इथे मस्त एग राईस बनवू शकता। तर कोणाकोणाला कांदा कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही नॉर्मली मस्त अंड्यामध्ये थोडासा भात टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि छान मस्त एन्जॉय करायचं। तर एका पॅनमध्ये मी इथे थोडंसं तेल टाकलंय, त्याच्यानंतर एकाच अंड्याचं इथे ऑमलेट करतीये, कारण की जे राईस मी बनवलंय त्याच्यावर छान म्हणजे खायला तर छानच लागतं, पण दिसायला पण खूप भारी वाटतं बघा। तर इथे मस्त एक ऑमलेट मी बनवलंय, त्याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे, भरपूर अशी कोथिंबीर, परत पुदिना टाकलाय आणि छान मस्त जी प्लेट आहे तर ती
ती बनवून तयार झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका. तर स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय बाय.